प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजेच 13 जानेवारीचा भाग तुम्ही बघत आहात. आजचा भाग त्यांनी खूप छान दाखवलाय. अर्जुनने सायलीसाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली आहे. कशी कसं त्यासाठी पूर्ण बघत राहा आजचा एपिसोड. तत्पूर्वी तुम्हा सगळ्यांना भोगीच्या खूप खूप शुभेच्छा. तर शनिवारी आपण पाहिलं होतं प्रेक्षकांनो, अर्जुन या प्रियावर खेकसून म्हणतो, उगाच पॅनिक सिच्युएशन क्रिएट करून नकोस, अश्विनीला सांग. मग प्रिया म्हणत असते, काही झालेलं नसताना बघ बघ पूर्णाजीचा चेहरा किती उतरलाय आज. अश्विन विचारतो, मग काय ग पूर्णाजी, तुझ्या पोटात दुखतंय का? पूर्णाजी मानेने खुणवतात की नाही म्हणून. मग अश्विन म्हणतो, मला असं वाटतं की पूर्णाजी आता अगदी व्यवस्थित बरी आहे. शी इज फाईन नाव. अश्विन सगळ्यांना सांगत असतो आणि पूर्णाजीला म्हणतो, पूर्णाजी आता जरा खाण्यापिण्यावर कंट्रोल ठेवत जा ग. मग पूर्णाजी त्याला टपली मारून म्हणतात, कुठे जास्ती खाते रे मी, असं काय बोलतो मला अश्विन. मग प्रतापराव म्हणतात, पूर्णाई तुला पूर्ण बरं वाटेपर्यंत आम्ही सगळे घरीच थांबणार आहोत, कुठेच जाणार नाही आहोत. मग कल्पनाताई म्हणतात, अश्विन बाबा तू थांबशील ना रे. मग अश्विन म्हणतो, अगं मम्मा थांबायची वगैरे काही गरज नाहीये, तसं मी एक गोळी देतो आणि पूर्णाजी ती गोळी तू घे आणि मस्त झोप काढ, तुला लगेच बरं वाटेल बघ. मग पूर्णाजी म्हणतात, हो मी माझ्या खोलीत जाऊन पडते म्हणजे मला बरं वाटेल, पण तो काढा पिला मी आणि मला असं मळमळायलाच लागलं. आता काढ्याचं नाव आल्यावरती तुम्हा सगळ्यांना वाटलं असेल आता पकडली गेली प्रिया, पण नाही, नेहमीप्रमाणे ती सुटलीच. कशी बघा. अश्विन म्हणतो, काढा कसला काढा? आता ही विमल सांगते, ऍसिडिटी झाल्यावर त्यांना जो काढा देते ना मी दादा, तोच दिला होता. अश्विन म्हणतो, तू काही वेगळं घातलं होतंस का विमल त्यामध्ये, म्हणजे नेहमीपेक्षा काहीतरी वेगळं? विमल म्हणते, नाही दादा, नेहमी करते अगदी तसाच केला होता मी. लगेच प्रिया म्हणते, अरे काढ्याचा काही प्रश्न नाहीये आणि वेगळं कशाला घालेल विमल त्या काढ्यामध्ये, जाऊ दे, महत्वाचं काय आहे, पूर्णाजीला बरं वाटतंय ना. ए पूर्णाजी तू काळजी करू नकोस बरं, तू निवांत झोप, आम्ही सगळे तुझ्या उशाशी बसणार आहोत. अश्विन म्हणतो, नाही नाही त्याची काही गरज नाहीये, सगळेजण आपापली कामं करा, पूर्णाजी आता अगदी व्यवस्थित बरी आहे. आणि पूर्णाजी आज दिवसभर फक्त दही आणि भात खायचास, संध्याकाळपर्यंत टनाटन उड्या मारायला लागशील तू. आणि आता अश्विन स्माइल करतो आणि सगळे स्माइल करतात, चला पूर्णाजीला बरं आहे ना आता. पण आता प्रियाचा प्लॅन फसला ना. प्रतापराव म्हणतात, चल पूर्णाई मी तुला तुझ्या खोलीत नेऊन सोडतो. आता पूर्णाजी त्यांच्या खोलीत जात असताना प्रिया बघा लगेच ड्रामा क्रिएट करते त्या कल्पनाताईंसमोर. पूर्णाजी त्यांच्या खोलीत जातात. चैतन्य हळूच अर्जुनला खुणवतो, चल अर्जुन आपण निघूयात, तिकडे पतंगाची कॉम्पिटिशन सुरू झाली असेल, प्लॅन फ्लॉप होईल आपला. मग अर्जुन त्याला असं करतो, म्हणजे शांत बस, काही बोलू नकोस. मग अर्जुन अश्विनला विचारतो, काय रे अश्विन, पूर्णाजी ठीक आहे ना रे आता, मी जाऊ का माझ्या कामाला? मग अश्विन म्हणतो, हो जा तू, तसं काही सिरियस नाहीच आहे. मग लगेच प्रियाला ते टोचलंय. अश्विन म्हणतो, तसं काही असतं ना तर मी तुला सांगितलं असतं. अर्जुन म्हणतो, मग मी जरा बाहेर जाऊन येतो, महत्वाचं काम आहे मला. लगेच प्रिया म्हणते, कुठे रे तुझं महत्वाचं काम, जनता चाळीमध्ये का? अर्जुन संतापतो आणि म्हणतो, तुला काय करायचं, कुठेही असो, आणि त्याच्याशी तुझा काही संबंध नाहीच आहे मुळात. आता लगेच प्रिया म्हणते, अगं मामी तुझा तरी संबंध आहे ना, अगं तू तू थांबव ना याला. अगं बघ पूर्णाजी आजारी असताना हा काय बाहेर चाललाय असा घराच्या, हा पूर्णाजीच्या बाबतीत एवढा कोरडा कसा काय झालाय? पण आता या कल्पनाताई तिला म्हणतात, अगं तन्वी, घरच्यांबद्दल त्याला माया असली तर सांगून उपयोग आहे ना बाई. हे बघ मी आता पूर्णाईच्या जवळ थांबणार आहे, बाकीच्यांना जे काही करायचं ना ते करू देत. पण प्रिया म्हणते, अगं मामी असं काय करतेस, तू थांबव ना अर्जुनला. मग कल्पनाताई म्हणतात, बाई मला काही माहिती नाही ते सगळं, मी चालले बरं पूर्णाईच्या जवळ, असं म्हणून त्या निघून जातात. आता एवढ्या मोठ्या पोराला असं कोणी थांबवतं का, काही आपलं. शेवटी अर्जुन म्हणतो, अश्विन मी निघतोय. आणि अर्जुन आता निघालाय जनता चाळीमध्ये जायला. आणि आता प्रिया बघा कशी मनात कपटी विचार करते, ती मनात विचार करते, अश्विन सुद्धा तिथून निघून जातो. आणि मग प्रिया मनात विचार करते, काय ही बाई नको तेव्हा लोकांना इमोशनल ब्लॅकमेल करते, अन्न पाणी बंद करते, आता गरज आहे तेव्हा दुर्लक्ष करते, काय बिंडोक आहे ही बाई, ही कल्पनाताईंबद्दल बोलतीये. तर आता बघा प्रियाचा हा प्लॅन फ्लॉप झालाय. आता इकडे या चाळीची सगळी धूम दाखवली आहे त्यांनी संक्रांतीची. या काकू म्हणत असतात, झाली का तयारी, काय ग सायली अजून जावई बापू नाही आले? आता सायलीला आलंय टेन्शन. त्या काकू विचारतात, आमंत्रण दिलंय ना? मग कुसुम मुद्दाम म्हणते, काकू अहो ते पतंगासाठी मांजा बिंजा आणलाय ना तुम्ही नवीन, तो चांगल्या प्रतीचा आहे ना, तुम्ही चेक केला का?
मग त्या काकू म्हणतात, अगं बाई मी विसरलेच. म्हणजे कुसुमने तो विषय टाळलाय. मग त्या काकू मांजा चेक करायला जातात. मग कुसुम सायलीला हळूच म्हणते, टेन्शन घेऊ नको सायली, अर्जुन येईल ग, कामात असेल तो. सायलीने लगे होप सोडून दिल्या बरं का. आणि सायली म्हणते, जाऊ दे कुसुमताई, मी जरा जास्तीच आशा ठेवतीये. असं म्हणून आता ती निघणार असते बरं का तिथून. तेवढ्यात तिथे ते काका अनाऊन्स करतात त्या चाळीमधले की चला लोक हो, आपल्या स्पर्धेची सुरुवात आता होणार आहे. तुम्ही वाट बघताय ना आतुरतेने. शीतल आणि गौतम बोराडकर या दोघांमध्ये पतंग उडवण्याची चुरस सुरू होणार आहे. मग कळेलच त्यांच्या संसारामध्ये कोण राजा आहे आणि कोण राणी येते. आता सायलीला ते ऐकून ऐकून अजून कसं तरी होत असतं. सगळेजण टाळ्या वाजवतायत. मधुभाऊ सुद्धा तिथेच बसलेत. आता ही सायली या कुसुमला म्हणते, कुसुमताई मी जाते घरात. मग ते काका म्हणतात, काय ग सायली तू कुठे निघालीयस? ते काका म्हणतात, थांब सायली, तू आणि मधुभाऊ पहिल्यांदा बघताय ना ही स्पर्धा. मग सायली म्हणते, नाही काका, मी जरा आत जाऊन बसते. असं म्हणून ही निघालेलीच असते. तेवढ्यात आपले अर्जुनराव येतात आणि चैतन्यराव अनाऊन्स करतात, तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. असं म्हटल्यानंतर सायली खुश. सायली आता अर्जुनकडे अशी बघायला लागते. आणि या दोघांचा बघण्याचाच कार्यक्रम बऱ्याच वेळ त्यांनी डफडं वाजून सेलिब्रेट केलाय. मधुभाऊ त्यांचं तोंड कडू करून घेतात नेहमीप्रमाणे. अरे यार, कशाला आला हा इथे, असं काहीतरी वाटलं असावं मधुभाऊंना. पण काय स्मार्ट, डॅशिंग, हँडसम दिसतायत दोघं जण ना. अर्जुन आणि चैतन्य एकदम रुबाबदार दिसताय. कुसुम अर्जुनला बघून खुश झालीये आणि सायली तर खुशम खुश झालीये. आता सगळ्यांना तो असा नमस्कार करतो अर्जुन आणि म्हणतो, तिळगुळ घ्या, गोड गोड बोला सगळ्यांनी. आणि सायलीकडे बघून अशी स्माइल करत असतो आणि बऱ्याच वेळ सायलीकडे बघत असतो. सायली बघते बघते आणि गोड लाजते. तुम्हाला माहितीये का प्रेक्षकांनो, कधी कधी माझ्या तोंडात ना सायली अर्जुनच नाव येतं. म्हणजे ते इतक्यादा मी बोलत असते ना अपडेट देताना की कधी कधी मी माझ्या मुलाला अर्जुनच म्हणते. हे कसं एकेरी आवाजात बोलतो ना आपण, म्हणून ते येतं तोंडामध्ये. तर अर्जुन तिथे असलेल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो संक्रांतीच्या. आणि त्या सगळ्यांना म्हणतो, सॉरी तुम्ही सगळ्यांनी मला एवढ्या प्रेमाने इन्व्हाइट केलं आणि मला जरा उशीर झाला. आता अर्जुन सगळ्यांना तिळगुळ द्यायला लागतो आणि तिळगुळ देत 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 मधुभाऊंकडे येतो आणि मधुभाऊंना म्हणतो, मधुभाऊ तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. मधुभाऊ त्यांचं तोंड कडू करून घेतात अर्जुनला बघून. अर्जुन आता सगळीकडे बघायला लागतो, कारण सगळे लोक त्याच्या तोंडाकडे बघतात ना की मधुभाऊ तिळगुळ का घेत नाहीये बाबा जावयाकडनं. मग अर्जुन असा खाली वागतो आणि म्हणतो, मधुभाऊ सगळे बघतायत बरं का, अहो जावई किती आदराने तुम्हाला तिळगुळ देतोय, पण तुम्ही घेत नाही आहात, असं काय करता हो? काय मधुभाऊ, कसं दिसेल ते? आता तो पुन्हा तिळगुळाचा लाडू पुढे करतो, पण मधुभाऊ अजूनही तो एक्सेप्ट करायला तयार नाहीयेत. आता मधुभाऊ कुसुमकडे बघतात, सायलीकडे बघतात आणि पुन्हा तोंड वाकडं तिकडं करून घेतात. हा सीन खूप मजेशीर वाटलाय बरं का प्रेक्षकांनो, आणि रंगवलाय पण छान. अर्जुन सारखा मधुभाऊंकडे बघत असतो. आता मधुभाऊंना कसं तरी होतंय, आता कसं करू, इकडे बघू तिकडे बघू अर्जुनकडे बघू, असं झालंय त्यांना. कुसुम आता त्यांच्याकडे बघून अजून त्यांना अशी डोळे दाखवत असते. अर्जुन अजून त्यांच्या पुढे पुढे येऊन असा त्यांना घ्या घ्या मधुभाऊ तिळगुळ घ्या असं म्हणत असतो. शेवटी चैतन्य जरा सिच्युएशन वेगळी व्हावी म्हणून जरा गंमत करतो मध्ये. अर्जुन पुन्हा म्हणतो, घ्या ना मधुभाऊ तिळगुळ, पण मधुभाऊ असे हात पुढे करतात बरं का आता. मग आता ते घेईना, म्हणजे अर्जुन आता त्यांना तिळगुळ देईना म्हणून सगळेच त्यांच्याकडे पुन्हा बघायला लागतात. अर्जुन म्हणतो, नाही 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 नाही, असं नाही, मी माझ्या हाताने तुम्हाला आज तिळगुळ भरवणार. चैतन्य कसा बघतोय बघा मध्ये मध्ये, पण मधुभाऊ काही अर्जुनला भाव देईना. अर्जुन म्हणतो, कमॉन मधुभाऊ, हा मान मला पहिल्यांदा मिळतोय की नाही, असा कसा सोडीन बरं मी हा मान. पण मधुभाऊ काही ऐकेना. अर्जुन म्हणत असतो, चला चला आ करा बघू मधुभाऊ, आ करा. पण आता मधुभाऊ कसं तरी तोंड करताय आणि आता लोकांच्या समोर त्यांना काही पर्यायच राहत नाही आ केल्याशिवाय. पण लोक सुद्धा मजा घेतात. लोक म्हणतात, काय मधुभाऊ, अहो किती चांगला जावई मिळालाय तुम्हाला, अहो घ्या घ्या जावई भरवतोय तिळगुळ, तर खा की तिळगुळ मधुभाऊ, अहो जावई प्रेमाने भरवताय, खा खा. चैतन्य म्हणतो, आमच्या अर्जुन सरांचं सासऱ्यावर इतकं प्रेम आहे का काय सांगू तुम्हाला. अर्जुन म्हणतो, हो आहेच प्रेम खूप जास्त. चला चला मधुभाऊ आ करा बरं, आ असं नाही करायचं बाबा, आ करा आ. अर्जुनने छान रंगवलाय हा सीन. मग मधुभाऊ नाईलाजास्तव खातात तो तिळगुळाचा लाडू. मग सगळेजण टाळ्या वाजवायला लागतात, वा 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 मधुभाऊंनी लाडू खाल्ला. अर्जुन म्हणतो, मधुभाऊ ही फक्त मिठाई नाहीये, तुम्हाला गोड बोलण्याचं प्रॉमिस आहे माझ्याकडनं.
छान बोललाय हा अर्जुन. पुढे म्हणतो तो, आपल्या नात्यामध्ये आयुष्यभर असाच गोडवा राहील, हे मी तुम्हाला प्रॉमिस करतो. आता मधुभाऊ तरी सुद्धा जरा साशंक नजरेने बघतायत अर्जुनकडे, पण चैतन्य आणि बाकीचे चाळकरी खूप छान वाटते त्यांना अर्जुनने मधुभाऊला असं इम्प्रेस केलं तर. आता हा अर्जुन या कुसुमला पण तिळगुळ देतो आणि म्हणतो, तिळगुळ घ्या, गोड गोड बोला, प्रत्येकालाच वाटतोय ना तो. आता असं करत तो सायलीकडे आलाय. सायलीने तिचे पावलं मागे घेतलेत, कारण मधुभाऊंच्या वचनात अडकली आहे ना ती. आता हे जरा जास्तीच ओव्हर झाला प्रेक्षकांनो. मग आता अर्जुन मनातल्या मनात बोलतो, मला माहितीये तुम्ही हे तुमच्या मनाप्रमाणे वागत नाही आहात. मधुभाऊंना दिलेल्या वचनामुळे अडकलायत ना मिसेस सायली. नो प्रॉब्लेम, तुम्ही मधुभाऊंचा मान ठेवताय हे मला माहित आहे. असं बोलून म्हणजे मनातल्या मनात बोलून तो सायलीला डोळ्याने खुणवतो आणि तिळगुळाचा डब्बा मागे घेतो. मग आता सगळेजण चर्चा करतायत, चला चला स्पर्धेला सुरुवात करूया. अर्जुन म्हणतो, ते लकी कपल कोण आहे जे कम्प्लीट करणार आहे? मग आता तिथे असलेला तो मुलगा म्हणतो, म्हणजे तो माणूस म्हणतो, मीच आहे, मी आणि माझी मिसेस. अर्जुन म्हणतो, अरे वा, फॅन्टॅस्टिक. मग आता ते काका म्हणतात, चला चला तयारी करा. आता सगळ्यांची गडबड सुरू आहे बरं का प्रेक्षकांनो. आता हे सगळे ते पतंग उडवायच्या तयारीला म्हणून तिकडे ग्राउंडवर गेलेत. मग आता अर्जुन आणि चैतन्य दोघेच तिथे आणि ती जोडी पण तिथे आहे ज्यांना पतंगबाजीमध्ये मान मिळालाय ना पतंग उडवायचा. चैतन्य सगळे गेल्यानंतर अर्जुनला म्हणतो, अर्जुन आता तू जरा म्हणजे कामाला लाग, हीच ती वेळ आहे. आणि त्या कपलकडे बघून खुणवतो. अर्जुन आता त्या कपलला खूप छान रिक्वेस्ट करतो. सगळेजण गेल्यावर अर्जुन त्यांच्या जवळ येतो आणि म्हणतो, अभिनंदन तुम्हा दोघांना, तुम्ही जरा बाजूला याल का, मला जरा तुमच्याशी बोलायचं होतं. अर्जुन आता या दोघांना पटवतो बरं का, त्याला म्हणजे अर्जुनला मान हवाय ना पतंगाचा म्हणून. आता ते दोघं जण विचारतात, काय हो, असं काय बोलायचंय तुम्हाला? मग अर्जुन म्हणतो, सांगतो ना, सांगतो, प्लीज तुम्ही बसा ना. मग आता ते दोघं तिथे बसलेत. मग अर्जुन लगेच रिक्वेस्ट करतो आणि हात जोडतो आणि म्हणतो, हे बघा, तुमच्याकडनं ना मला एक फेवर हवंय. मला माहितीये ही कॉम्पिटिशन तुमच्या दोघांसाठी खूप मोठी आणि खूप रोमॅन्टिक सुद्धा, पण प्लीज माझ्यासाठी सुद्धा, म्हणजे हे माझं फ्युचर वाचवेलो, म्हणजे एवढी महत्वाची आहे ही स्पर्धा माझ्यासाठी. मग ते गौतम विचारतात, का एवढी का महत्वाची आहे तुमच्यासाठी ही स्पर्धा? अर्जुन म्हणतो, काय आहे ना, आमचे मधुभाऊ खूप प्रेमळ आहेत आणि खूप मनाने सुद्धा चांगले तो, पण एक छोटासा गैरसमज झालाय सध्या, म्हणून ना ते जरा माझ्यावर नाराज आहेत आणि चिडलेत सुद्धा. आणि परिस्थिती अशी आहे की माझा संसार कधीही मोडू शकतो. सो प्लीज मी तुम्हाला रिक्वेस्ट करतोय, ही कॉम्पिटिशन तुमच्याऐवजी जर मला आणि माझ्या बायकोला खेळता आली तर बरं होईल आणि मदत होईल माझ्या नातेसंबंध ठीक करण्यासाठी. मग आता ती शीतल म्हणते, तुम्ही आधीच का ऍक्शन घेतली नाही? आता तर चिठ्ठीतून आमची नावं निघाली आहेत. मग अर्जुन म्हणतो, तुमची नावं निघाली तेव्हा मला माहिती नव्हतं, संक्रांतीला अशी काही पद्धत असते इथे, पण प्लीज प्लीज तुम्ही आता असं काहीतरी करा की परत नावं काढून घेता येतील तुम्हाला. मग आता ते गौतम म्हणतात, अहो पण तसं झालं तर तुमचीच नावं निघतील कशावरनं? अर्जुन म्हणतो, ते मी सगळं मॅनेज करतो, पण तुम्ही प्लीज तुमची नावं विड्रॉ करा ना. आय बेग यू, मी रिक्वेस्ट करतो तुम्हाला, प्लीज 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 प्लीज. मधुभाऊंना दिसू द्या, आमचं रिलेशन खूप खूप स्पेशल आहे, तुम्ही तुमचे नावं विड्रॉ करा ना. गौतम म्हणतो, बरं बरं, आम्ही काढून घेतो आमची नावं. अर्जुन खुश होऊन म्हणतो, वा ग्रेट, थँक्यू सो मच, तुमचे खूप उपकार झाले माझ्यावर, पण ही गोष्ट प्लीज प्लीज कोणाला सांगू नका. मग आता ते कपल तयार होतात बरं का. चला, जगामध्ये कुठेतरी चांगुलपणा आहे. मग गौतम म्हणतो, आम्ही आमची नावं मागे घेतली याचं कारण काय सांगायचं? पण आता ते अर्जुनला पण कळे ना, तो विचार करतो आणि म्हणतो, अरे ते ना, ते 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 काय सांगावं बरं, सुचेल सुचेल काहीतरी सुचेल. आता हे सगळे जरा विचार करायला लागतात. तेव्हा ही शीतल म्हणते, तुम्ही टेन्शन घेऊ नका दोघे जण, मी करते बरोबर काय करायचं ते. गौतम म्हणतो, म्हणजे तिचा नवरा, असं काय करणार आहेस तू? मग ती शीतल म्हणते, तुम्ही दोघे जण तिथे चला जिथे कॉम्पिटिशन सुरू आहे, मग तिथे जाऊन तुम्ही बघालच मी काय करते ते. अर्जुन म्हणतो, असं काय करणार आहात तुम्ही? ती शीतल म्हणते, तुम्ही चला, मी दाखवते तुम्हाला तिथे गेल्यावर. मग आता या शीतलने काय आयडियाची कल्पना केली ना, ते बघा. काय झालंय प्रेक्षकांनो, आजचा एपिसोड जरा छोटाच दाखवलाय त्यांनी. अर्जुन आणि ते दोन्ही कपल तिथे आलेत बरं का. आता चैतन्य हळूच अर्जुनला विचारतो कानात, काय रे अर्जुन, झालं का काम? मग अर्जुन म्हणतो, आय होप सो, झालंय खरी. मग आता बघा, सगळेजण पतंगबाजीसाठी रेडी झालेत. आता ते काका म्हणतात, चल गौतम, हे बघ तुझा पतंग तयार आहे. गौतम म्हणतो, अरे वा काका, छान तयारी केली आहे तुम्ही.
ते काका म्हणतात, "हे घ्या, तुमच्या दोघांचे पतंग घ्या. बघा कशी तयारी झालीये." मग आता ती शीतल चक्कर यायचं नाटक करते आणि म्हणते, "अरे बापरे गौतम, अरे मला गरगरतंय रे, धर मला धर." आता तिला चक्कर आलीये जोरात म्हणून सगळे चाळकरी जरा चिंतेत आलेत. म्हणजे सगळ्यांना टेन्शन आलंय, काय झालं बाबा हिला, काय झालं? आता सगळेजण तिथे तिला खाली बेंचवर बसवतात. मग तो गौतम, "अरे कोणीतरी पाणी आणून द्या रे." कुसुम म्हणते, "अरे पाणी आणा, पाणी आणा, तिला चक्कर आली आहे." मग सगळेजण तिच्यासाठी पाणी वगैरे आणतात आणि मग थोडंसं तिला सेटल डाऊन करतात. मग आता कुसुम म्हणते, "काय ग, काय झालं तुला शीतल? अशी काय चक्कर आली तुला?" मग तिथल्या त्या कोणी काकू असतात चाळीतल्या, त्या म्हणतात, "काय रे गौतम, गुड न्यूज आहे वाटतं." मग तो गौतम म्हणतो, "नाही हो काकू, हिला जरा पित्त झालंय." आता त्याचं टेन्शन अर्जुनला आलं बरं का प्रेक्षकांनो. आता ते म्हणजे त्याचा चेहरा तसा झालाय. मग तो गौतम म्हणतो, "अहो काकू, आठवड्यातनं 3दा उपास करते ही, म्हणून हिला पित्त झालंय. त्याचेच परिणाम आहेत ना सगळे." मग आता ती खुणवते बरं का, काय तिचं नाव, शीतल अर्जुनला खुणवते. मग अर्जुनला भारी वाटतं खूप, चला हे सगळं माझ्यासाठी चाललंय म्हणून. मग आता कुसुम म्हणते, "आपण डॉक्टरांना बोलवायचं का? नाही म्हणजे मला असं वाटतं दाखवून द्यावं तिला." मग ते गौतम म्हणतात, "नाही नाही, आम्ही काल परवाच दवाखान्यात जाऊन आलोय. त्यांनी आराम करायला सांगितलंय शीतलला, पण हिला पतंगाची चढाओढ खेळायची आहे ना." मग ती शीतल म्हणते, "नको नको, मला आता नाही खेळायची पतंगाची चढाओढ, मला खूप गरगरतंय." मग आता ते सगळेजण म्हणतात, "अरे आराम कर बेटा तू." मग ते गौतम पण म्हणतात, "हो काका, सॉरी आम्ही आता हे स्पर्धा नाही खेळू शकणार, शीतलला आराम करावा लागेल ना." मग अर्जुन म्हणतो, "हो हो, करा करा, आराम करा." ते काका पण म्हणतात की आराम करा, आराम करा, काही हरकत नाहीये, या वेळेला तुम्ही स्पर्धेत नका खेळू हवं तर. त्या काकू म्हणतात, "हिला घेऊन आज जा बरं, काळजी घे तिची, आम्ही बघतो बेटा इथलं सगळं." आता कुसुम पण खुश होते. कुसुमला वाटतं चला आता सायली अर्जुनचं नाव पुढे येणार. पण आता हे पुन्हा चिठ्ठ्या टाकतात बरं का. पण चिठ्ठ्या टाकताना जरा मजा येते. आता अर्जुनला आलंय पुन्हा टेन्शन, पुढे काय करायचं? मधुभाऊ म्हणतात, "स्पर्धेचं काय करायचं?" अर्जुन कॉलर धरत असतो स्वतःची आणि असा स्वतःला शाबासकी देत असतो. मधुभाऊ म्हणतात, "आता स्पर्धा होणार नाही वाटतं." मग त्या काकू म्हणतात, "असं कसं, वेगळ्या चिठ्ठ्या टाकू आपण. आपल्याकडे अनेक जोडपी आहे, त्यांच्यापैकी कोणाला तरी एकाला मान देऊ आपण." मग आता सगळे विचारतात, "कोण चिठ्ठ्या बनवणार?" आता तिथे एक पिटुकला असतो, तो म्हणतो, "मी बनवतो चिठ्ठ्या, मला सगळ्यांची नावं माहिती आहेत चाळीतल्या लोकांची." मग ते काका म्हणतात, "10 मिनिटात बनवशील का?" आता तो मुलगा टुनकून उडी मारून म्हणतो, "आत्ता बनवतो मी चिठ्ठ्या." आता चैतन्याला वाटतं की हे सगळेजण चिठ्ठ्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होतील, आता यांना चीटिंग करायची आहे ना म्हणून. चैतन्य म्हणतो, "काका स्नॅक्सकडे बघितलं का तुम्ही?" मग ते काका म्हणतात, "अरे हो की, अरे तिकडे बघायचंच राहिलं. ए छोट्या, तू चिठ्ठ्या कर, आम्ही आलोच." मग आता तो छोट्या चिठ्ठ्या करायला बसलाय बरं का. सगळेजण आता आपापल्या कामाला लागलेत. अर्जुन त्याच्या कामाला लागलाय. अर्जुन त्या पोराच्या मागे मागेच जातो बरं का. आता ते पोरग विचार करत असतं कोणाकोणाची नावं लिहू, काय लिहू. अर्जुन त्याला जवळ घेऊन म्हणतो, "काय रे, तू तर किती एवढूसाच आहेस, किती नावं लिहायची आहेत तुला, चल चल मी तुला मदत करतो." अर्जुन आता एके ठिकाणी त्या मुलासोबत बसलाय. तो काय काय नावं लिहितोय त्याकडे अर्जुन लक्ष ठेवत असतो. आता तो नावं लिहितोय, शालिनी आणि तिच्या नवऱ्याचं नाव, असं काहीतरी चाललंय त्याचं लिहिणं, जोड्याचे नावं. अर्जुन त्याला आता असा टपली मारायचा प्रयत्न करत असतो, पण म्हणतो त्याला, "अरे बाबा, बघू बघू काय लिहितोयस तू, अरे काय घाण अक्षर काढतोय, चला आणि इकडे माझ्याकडे मी लिहितो." "हे असं कुठे अक्षर काढतं का?" आता अर्जुनने त्यांनी लिहिलेली सगळी नावं फाडून टाकली बरं का. आणि प्रत्येक चिठ्ठीमध्ये त्याचं आणि सायलीचं नाव लिहिलंय. पण त्या मुलाला विचारतोय, "काय नाव लिहायचं?" मग तो म्हणतो, "शालिनी आणि अंकुश नरवणे." एक एक नावं तो मुलगा घेतोय, पण हा पठ्ठ्या मात्र त्याचं आणि सायलीचंच नाव चिठ्ठीत लिहितोय. पण इकडे तिकडे बघतोय, कोणी आपल्याला बघत तर नाहीये ना, चीटिंग करतोय ना तो म्हणून. आणि समोरच सायली अशी उभी आहे. आणि प्रेक्षकांनो, आज सगळा दिवस त्यांनी तयारीमध्येच घालवलाय, पण छान दाखवलाय त्यांनी आजचा भाग. पण आता उद्या या दोघांची पतंगबाजी बघण्यात जास्ती मजा येणार आहे. बघूयात उद्या काय काय घडतंय, कारण तुर्तास त्यांनी हा एपिसोड संपवलाय. आता सायली आणि अर्जुनचं नाव निघालंय यात शंकाच नाहीये. पुढच्या भागात आपण बघणार आहोत हे दोघे जण पतंग उडवताय. आणि आता मध्येच मधुभाऊ त्यांचा मूड खराब झाला आणि अमरीशपुरीच्या मूड मध्ये आलेत ते. आणि सायलीला म्हणतात, "चल सायली इथून." मग अर्जुन म्हणतो, मधुभाऊ, आमच्या नात्यावरची संक्रांत तुम्ही लवकर दूर करा, तिळगुळ घ्या, गोड गोड बोला." आणि सायलीला म्हणतो, "आपण पुढच्या वर्षी जोडीने पतंग उडवू." आता प्रेक्षकांनो, या मालिकेमध्ये एक छान बातमी आली आहे, ती म्हणजे अशी की सायली लवकरच सुभेदारांच्या घरी आपल्याला दिसणार आहे. आणि सुभेदारांच्या घरी
घरी कसली तरी सजावट पण केली आहे. आता तन्वी आणि अश्विनचं लग्न ठरलंय, काय कार्यक्रम आहे हे आपल्याला येणारे भाग बघितल्यावर कळेलच. पण डोंट वरी, आता अर्जुन आणि सायली लवकरच एकत्र येणार आहे असे संकेत आपल्याला देतायत बरं का. बघूयात पुढे काय काय घडतंय. आजचा भाग छान होता की नाही? आज माझ्या मैत्रिणींना भोगीची तयारी करायची असेल ना, मला सुद्धा तयारी करायची आहे, त्यामुळे सगळे रिव्ह्यू पटापट देणार आहे मी. आजचा भाग आवडल्यास प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका प्रेक्षकांनो. लवकरच आपल्याला 1,00,000 सबस्क्रायबर पूर्ण करायचे आहेत. प्लीज 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 त्यासाठी मला मदत करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि माझे सगळे रिव्ह्यूज एन्जॉय करायला विसरू नका. भेटूयात उद्या पुन्हा एकदा. धन्यवाद.